मागच्या काही दिवसांपासून ज्या शिवडी मतदारसंघातल्या शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवाराच्या निवडीची चर्चा सुरू होती, या चर्चा खरं तर मागच्या टर्मपासून सुरू होत्या, आत्ताच्या नाही आहेत. लालबागचा राजा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी हे तिथून उबाटा गटाच्या तिकिटावर लढायला उत्सुक होते. मागच्या वेळेस त्यांना शांत बसवलं गेलं, पण यंदा साळवींनी जोर लावला होता. त्यांचं नाव सतत चर्चेत होतं. अगदी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतरही त्यांनी दुसऱ्याच दिवशी लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळासाठी स्वतःला कसं झोकून दिलं त्या उत्सवात, या गोष्टीचं बऱ्यापैकी भांडवल करून त्यावरचे रील्स, त्यावरचे शॉर्ट्स हे सोशल मीडियावर फिरत होते. जाहिरातबाजी सुरू होती. सुधीर साळवी हे बरेच वर्ष लालबागच्या राजाच्या मंडळावर अनभिषिक्त सम्राटासारखे राज्य करत आलेले आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्या जोरावरच त्यांनी लालबागचा राजा जगभर पोहोचवण्यासाठी आधुनिक, विशेषतः डिजिटल मीडियाचा वापर खुबीनं करून घेतला आहे. त्यांच्याबद्दल स्थानिक तरुणांमध्ये नक्कीच एक प्रकारचं प्रेम आणि क्रेज आहे. पण लालबाग मार्केट सोडलं तर आजूबाजूच्या तेजुकाया मेन्शन, गणेश गल्ली, रंगारी बदकचाळ अशा जुन्या गणेशोत्सव मंडळातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचं तेवढं सख्य नाही आहे. किंबहुना या खऱ्याखुऱ्या लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांना झाकोळून टाकणाऱ्या लालबागच्या राजाच्या उत्सवी अध्यक्षाबद्दल त्या परिसरात फारसं ममत्व नाही आहे. शिवसैनिकही तिथले साळवींच्या उमेदवारीनं खुश होतील किंवा खुश झाले असते असं काहीच चिन्ह दिसत नव्हतं. पण अनंत अंबानींना देखील बाटलीत उतरवणारा हा किमयागार कार्यकर्ता उद्धवजींना हवासा वाटत होता. मातोश्रीवर सुधीर साळवींच्या उमेदवारीवर बराच खल झाला. अजय चौधरी या उबाटा गटाच्या गटनेत्याचंच नाव त्यांच्या पहिल्या यादीत उमेदवारांचं नसणं आणि चौधरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुष्पगुच्छ देतानाचा तो जो वादग्रस्त फोटो, यामुळे अजय चौधरींचा पत्ता कट करून यावेळेला सुधीर साळवींनाच तिकीट मिळेल असं वाटत होतं. पण त्यानंतर अचानक काही चक्र फिरली आणि शिवडी विधानसभेसाठी अजय चौधरींचं नाव जाहीर झालं. त्यानंतर लालबागच्या शिवसेना शाखेसमोर जमलेला तरुणांचा जमाव, सो कॉल्ड शिवसैनिकांनी यावेळेस आपला वेगळा विचार आहे असं बोलून दाखवणं, हे सगळं पाहता जेव्हा सुधीर साळवींचं तिकीट कन्फर्म झालेलं होतं, अशा कन्फर्म न्यूज असताना काय जादूची कांडी फिरली की अजय चौधरींना तिकिटाची लॉटरी लागली. कोण होतं यामागे, कशी सूत्र फिरली आणि नेमकं काय झालं, यावरच बोलणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यावरच बोलणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रहो नमस्कार. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या हयातीतही काही बडवे आपलं कोंडाळं त्यांच्या भोवती टाकून सामान्य सैनिकांना, त्यांच्या भक्तांना, त्यांच्या विठ्ठलाला, शिवसेना प्रमुखांना भेटू देत नव्हते, त्यांच्यापासून दूर करत होते, असा नेहमी आरोप होतो. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना हा आरोप अधिक गडद केला होता, अधोरेखित केला होता. राजसाहेबांनी तर माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी असं म्हणत मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटवरच हल्ला केला होता. या बडव्यांच्या यादीत एक नाव प्रामुख्यानं घेतलं जायचं, उद्धवजींचे PA मिलिंद नार्वेकर यांचं. नार्वेकर हे उद्धवजींचे निर्णयही प्रभावित करू शकतात हे स्पष्ट आहे. पण बाळासाहेबांच्या आदेशावर मिलिंद नार्वेकरांची छाप आहे असं म्हणणं हे साफ चुकीचं होतं. कालोगात याच मिलिंद नार्वेकरांचेही पंख छाटण्याचे प्रयत्न सदरेवरच्या अष्टप्रधान मंडळाकडून व्हायला लागले. आता ही सदर कोणती, इथले अष्टप्रधान कोण हे तुम्हाला माहिती आहे. आता या वावड्या होत्या, अफवा होत्या की आणखी काही, हे नंतर आपण बघूच. पण हा एक फोटो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय जो बरंच काही बोलून जातो. मिलिंद केशव नार्वेकर नावाचा हा गडी काही कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. उद्धवजी CM असताना त्यांच्या कोमट पाणी प्रवचनाचं जे लाईव्ह प्रक्षेपण व्हायचं त्यावरचा सारा कंट्रोल हा मिलिंद नार्वेकर यांच्याकडे असायचा. पण नार्वेकरांच्या विरोधकांनी त्यांच्या चाय बिस्कुटांना हाताशी धरत एक नरेटिव्ह सेट करून ठेवलं होतं की आता मिलिंद नार्वेकरांची उद्धवजींना गरजच उरलेली नाही. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर नार्वेकर कदाचित एकनाथ शिंदेंसोबत जातील. एक मान्य की शिंदे आणि नार्वेकर हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. शिंदेंना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठमोठे ब्रेक जे मिळाले त्यामागेही नार्वेकर यांचाच हात होता. नार्वेकरांच्या घरी गणपतीला शिंदे जातात, फडणवीस जातात, याचेही अनेक अर्थ मीडियात लावले जात होते. मिलिंद नार्वेकरांची सद्दी संपली अशा प्रकारची आवई उठवली जात होती एका बाजूला. पण खरं तर नार्वेकर हा माणूस आजही मातोश्रीच्या तेवढाच जवळ आहे आणि या माणसाचं वजन तेवढंच आहे जेवढं याआधी होतं. हे सिद्ध करणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्यात. त्यातलीच एक घटना म्हणजे शिवडी विधानसभेचं तिकीट वाटप.
अजय चौधरी हे मिलिंद नार्वेकरांचे घनिष्ठ मित्र आहेत, असं अनेक जण छाती ठोकपणे सांगतात. आणि ते खरंही आहे. मिलिंद नार्वेकर हे अजातशत्रू जरी नसले तरी त्यांची मैत्री ही पक्षीय रिंगणाबाहेरची असते. त्यांनी मैत्रीच्या नात्यातून अनेकांना केलेली मदत, मित्रांच्या संकटात वेळी अवेळी धावून जाणं, याबद्दलच्या चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मी एक स्वतंत्र व्हिडिओही या विषयावर केला होता, ज्यात आदेश बांदेकर यांचे प्राण कसे वाचले मिलिंद नार्वेकरांमुळे, त्यावरही आपण बोललो होतो. त्यामुळे यारो का यार मिलिंद नार्वेकर हा स्वतःतला एक सुपर पॉवर किंवा पॉवर हाऊस माणूस आपल्या मैत्रीला जागतो. हे काय मी नव्यानं तुम्हाला सांगायला नको. पण अजय चौधरी हे मातोश्रीच्या ब्लॅकलिस्टमध्ये असताना, म्हणजे किमान तसं पसरवलं गेलं होतं की एकनाथ शिंदेंच्या सोबतचा त्यांचा तो फोटो, त्या फोटोमुळे ते उद्धवजींच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले आहेत. पण खरंच तसं काहीही नव्हतं. काही सुपारीबाजांनी तसं परसेप्शन पसरवलेलं होतं. आता सुधीर साळवींच्या डोक्यावर यंदा अनंताचा हात होता. नेहमी लालबागच्या राजाचा असतो, यंदा अनंत शेठचाही हात होता. पण तरी अजय चौधरींना तिकीट देताना मिलिंद नार्वेकर हे मैत्रीला जागले आणि त्यांनी तिकडम लढवत हे सगळं घडवून आणलं असं बोललं जातं. हे सगळं घडवून आणलं म्हणजे काय, हेच तुम्ही समजून घ्या. असं बोललं जातं की अजय चौधरींनी हे तिकीट मिळवण्यासाठी मोठा सौदा घडवून आणलाय. कैलाश अगरवाल या नावाचा कोणी बिल्डर यात सहभागी आहे. त्याच्या 2 प्रोजेक्ट्समधले, म्हणजे त्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 2 भूखंडाचे काही व्यवहार या तिकीट वाटपामागे आहेत. आणि त्याचा लाभ थेट बंगल्यावरच्या बालदार चोपदारांना झालेला आहे. मिलिंद नार्वेकर हे अजय चौधरींचे मित्र म्हणून यात निमित्त मात्र होते. पण चित्र असं निर्माण केलं गेलंय की लालबागमधल्या लोकप्रिय शिवसैनिकाचं, सुधीर साळवीचं तिकीट हे मिलिंद नार्वेकरांनीच कापलंय. मित्रो, जो स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, उद्धवजींचा PA मिलिंद नार्वेकर, मातोश्रीवरचा टोल नाका म्हणवला जाणारा मिलिंद नार्वेकर, संपला अशा आवया उठवल्या गेल्या होत्या. तो मिलिंद नार्वेकर अचानक कसा गेम चेंजर ठरला, असाही विचार तुमच्या मनात येत असेल तर आश्चर्य वगैरे वाटून घेऊ नका. मिलिंद नार्वेकर या माणसाचं महत्त्व उभाटा गटात अजिबात कमी झालेलं नाही, हे लक्षात घ्या. नार्वेकरांचा दबदबा हा होता, तो तसाच आहे. आणि तो असा आहे की त्यांच्या शब्दाखातर काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षातले उभाटा गटात प्रवेश करायला तयार होतात. भांडूपचे अजित रावराणे असोत की भायखळ्याच्या गीता गवळी, यांच्यापर्यंत पोचून त्यांना आपल्याकडे वळवणं हा नार्वेकरांच्या हाताचा मळ होता. पण त्यांना अपेक्षित लाभ मिळवून देण्यात कुठेतरी ते कमी पडले, असं वातावरण निर्माण केलं गेलं. कोकणात अजित रावराणेंना उमेदवारी मिळाली नाही, पण ते उभाटा गटासोबत आलेत. इकडे गीता गवळींनाही भायखळ्यातून उमेदवारी देता आलेली नाही, पण त्यांच्या पाठिंब्याचा फायदा कसा मिळेल यावर नार्वेकरांचं लक्ष आहे. उद्धवजी स्वतः घराबाहेर पडत नाहीत. आदित्य ठाकरे हे काही अशा जोडतोड तांबा पितळवाल्या राजकारणाला सरावलेले नाहीत अजून. अशा वेळी उभाटा सेनेतल्या चाणक्यांपैकी कोण तुम्हाला फील्डवर दिसतोय का? तो कोणी नाही. नार्वेकर वगळता कोणीच नाही. उभाटा गटाला मुख्यमंत्री पदाच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही आणि ते फक्त त्या एकाच गोष्टीवर संतुष्ट होतील असं वातावरण पसरवणाऱ्यांना कुठं माहिती आहे की आतल्या आत मातोश्रीवर 158 मतदारसंघांसाठी चाचपणी सुरू होते. उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी एक इच्छुक उमेदवार, एक जिल्हाध्यक्ष, निरीक्षक या सगळ्यांची कसून चौकशी करत, त्यांच्या मुलाखती घेत निवडणुकीची जोरदार तयारी केलेली. हे खरं तर उभाटाचं सिक्रेट मिशन होतं, जे महाविकास आघाडीतल्या त्यांच्या मित्र पक्षांनाही कळू द्यायचं नव्हतं. अशा मोहिमेत कोण सहभागी होतं तर एक विनायक राऊत, जे किचन कॅबिनेटचे सदस्य आहेत, आणि दुसरे मिलिंद नार्वेकर. याचाच अर्थ नार्वेकर हा अद्यापही उभाटांचा हुकुमाचा एक्का आहे. आणि हे ज्यांना माहीत आहे ते त्यांचं महिमाभंजन करण्यासाठी वेगवेगळे नरेटिव्ह सेट करतायत. यात आपण शिवडी विधानसभेतल्या तिकीट वाटपामागचा जो सौदा आहे तो नेमका कसा झाला याचा शोध घेतला. पण यात झालं काय तर दोस्ती खात्यात मिलिंद नार्वेकरांना विलन बनवलं गेलं, ठरवलं गेलं. संपला असे आवई उठवणाऱ्यांनाच आता पुन्हा मिलिंद नार्वेकरच कसे खलनायक आहेत हे सिद्ध करण्यासाठी उठापटक करावी लागते. लक्षात घ्या, आधीच्या शिवसेनेत आणि आताच्या उभाटा गटात पैसे दिले घेतले तरच उमेदवारी मिळते असे आरोप होत आलेले आहेत. आता हे आरोप सातत्याने केले जायचे यापूर्वी, आताही होत आहेत. तर आजही अशी स्थिती बदललेली नाहीये हे दिसून येते. काल परवा घडलेलं शिवडीतलं जंगट, त्यात कैलाश अगरवालचे 2 प्लॉट, त्याचा सौदा आणि मिलिंद नार्वेकर असा त्रिकोण तयार करून मधल्यामध्ये सुधीर साळवींना थोडंसं उकसवायचं, त्यांना अपक्ष लढायला भरीस पाडायचं
आणि मातोश्रीच्या नजरेत त्यांना बदनाम करायचं असाही एक डाव खेळला गेला होता. पण या डावावर प्रतिडाव टाकायला आजही मिलिंद नार्वेकर उद्धवजींच्या शेजारी बसलेले असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हा विषय मी मुद्दाम आमच्या प्रेक्षकांसाठी मांडतोय, खास करून महायुतीच्या समर्थक कार्यकर्त्यांसाठी, की उभाटा मित्रमंडळाला हलक्यात घेऊ नका. गोंधळ माजलाय, यांच्याकडे उमेदवारच नाहीयेत, सगळंच कसं विस्कळीत दिसतंय, आपापसात भांडतायत, त्यांचेच लोक आपापसात भिडलेत. हा सगळा वरवर दाखवायचा फार्स असू शकतो. त्याला बोलून मागच्या वेळेसारखं 400 पार होऊ नका. अब की बार 400 पार. यावेळेस 145चा मॅजिकल फिगर हाच आपला मोटिव्ह आहे, हेच आपलं लक्ष आहे. हे आपल्या उराशी ठाम ठरवून ठेवा. रात्र वैऱ्याची आहे. या अशा भूलथापा, असे फार्स आपल्या पुढे उभे केले जातील. फक्त ध्येयापासून विचलित होऊ नका, हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचं होतं. सूर्यवंशी पक्ष बदलला का? सूर्यवंशी विचारधारा बदलली का? असे विचारणारे जे कोणी असतील त्यांनी कृपया या व्हिडिओच्या नादी लागू नये, हे स्पष्ट सांगतो. मी सदसद विवेकबुद्धीला स्मरून हा इशारा दिलेला आहे. ज्यांना जसा घ्यायचा आहे त्यांनी तसा घ्यावा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.